रामकृष्ण हरी माऊली. 2026 ची वारी आहे आपली AI वारी, अर्थात अभंग इंटेलिजन्स वारी. ज्ञानाची दिंडी घेऊन निघालो आहोत आपण विठू रखुमाईच्या दर्शनाला. तुम्हाला माहितीये ना, आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांठाई ती गोष्ट आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणतंही छोट्यातलं छोटं काम असू देत किंवा कोणताही मोठ्यातला मोठा प्रकल्प असू देत, मोठ्यातलं मोठं काम असू देत, आपण ती गोष्ट वापरतो. गंमत अशी आहे की ती गोष्ट आपण किती वापरतो ह्यावर आपल्या यशाचं गमक अवलंबून नाहीये, तर ती गोष्ट आपण कशी वापरतो ह्यावर अवलंबून आहे. त्या गोष्टीमध्ये आहे एक प्रचंड ताकद, एक विलक्षण ताकद. त्या गोष्टीनं आपण म्हटलं तर सगळं काही करू शकतो आणि म्हटलं तर काहीच करू शकत नाही. ओळखलं तुम्ही? हो, मी बोलतोय माणसाच्या मनाबद्दल. मेंटल हेल्थ हे आपण खूप आजकाल ऐकतो आणि जेनझीज स्पेसिफिकली या गोष्टीबद्दल खूप अवेअर आहेत. मेंटल हेल्थ म्हणजे कुठला रोग आहे, कुठली हेल्थ कंडिशन आहे का? तर नाही. मेंटल हेल्थ म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि आपली वागणूक यांचा असणारा समतोल म्हणजे मेंटल हेल्थ आहे. ही त्याची अतिशय सोपी, साधी, सरळ वाक्य आहे. आपल्या संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये अनेक वर्षापासून मेंटल हेल्थ विषयी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. आपल्याला त्यांनी सगळ्या संतांनी, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ महाराज असतील, निवृत्तीनाथ असतील, नामदेव असतील, सगळ्यांनी आपल्याला आपल्या मनावरती कसा ताबा मिळवायचा, किंबहुना काय केल्याने काय होईल हे आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यांच्या अभंगातून. आज मी संत एकनाथ महाराजांचा मनाचे बोध ह्या त्यांच्या अभंग शृंखलेतील एक अभंग घेणार आहे आणि आपण त्या अभंगाची फोड करून आपल्याला संत एकनाथ महाराज काय सांगू इच्छित आहेत आपल्या मनाविषयी. कारण काय माहितीये का, मन आपल्याला कंट्रोल करत नाही, आपण मनाला कंट्रोल केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ते कसं सांगितलंय हे आपण पाहूया. संत एकनाथ महाराज म्हणतात की मन मनासी होय प्रसन्न, तेव्हा वृत्ती होय निराभिमान. म्हणजे हे माणसा, कोणतंही काम करण्याआधी थांब, मन पहिले प्रसन्न ठेव. कुठलीही मागची गोष्ट जी सेकंदापूर्वी घडलेली आहे, जी तुला पटलेली नाहीये, तिला पूर्ण फुलस्टॉप दे. नवीन कार्य हाती घेण्याच्या आधी थांब, मन पहिले प्रसन्न कर. त्यांनी काय होणार आहे, तेव्हा वृत्ती होईल निराभिमान. म्हणजे तुझी वृत्ती, तुझी काम करण्याची वृत्ती प्रसन्न होईल आणि कोणतंही कार्य जे तुझ्या हातून घडेल ते उत्तमच घडेल. कसं काय बरं हे घडेल? पाओली गुरु कृपेची गोळी, मनामन उभवी गुळी. आता गुरु कृपेची गोळी याविषयी मी नंतर सांगतो, पण ते काय म्हणतायत, तर तू प्रसन्न राहिलास, तुझी वृत्ती चांगली असेल तर मनामध्ये तू गुढी उभारू शकतोस. म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात तू उत्तमरित्या करू शकतोस. कसं? साधके संपूर्ण मन आवरावे जाण. मन जे आहे ना ते तू पूर्ण आपल्या ताब्यात घे. साधके संपूर्ण, जे तुला साध्य करायचंय ते तुला संपूर्ण साध्य होईल. कधी? मन आवरावे जाणं, जेव्हा तू मनाचा कंट्रोल तुझ्या हातात घेशील. आता मनाचा कंट्रोल तुझ्या हातात कसा घेशील रे? अनेक विध पर्याय आहेत. त्याच्यामधला एक पर्याय त्यांनी सांगितलेला आहे. ते काय म्हणताय, एका जनार्दनी शरण मने होय समाधान. आता जनार्दन हा जो शब्द आहे, आपल्याला माहितीये की एकनाथ महाराजांचं गुरुचं नाव पण जनार्दन आहे, पण त्यांनी जनार्दन हा शब्द इथे परमेश्वर या अर्थाने म्हटलेला असेल. म्हणजे काय व्हायचंय तुम्हाला, आणि अर्थात ते भक्तीविषयी बोलत आहे. म्हणजे वन ऑफ द वेज काय असेल तुला, तर तू जनार्दन शरण जा, म्हणजेच तू परमेश्वराच्या शरण जा. परमेश्वराच्या शरण जा म्हणजे काय रे, तर तू तुझं चित्त, तुझं मन जे प्रसन्न तुला ठेवायचं आहे ना, ते तू कसं ठेवशील, तर तुझं ते चित्त शांत ठेव. तुझ्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या विचारांना, भावनांना फुल स्टॉप दे आणि त्या पर्टिक्युलर मुवमेंटसाठी तू शांत हो, परमेश्वराचं नाव घे आणि परमेश्वरा पुढे तल्लीन हो. तुझं मन हे समाधानानं भरू दे. प्रत्येक कार्य सुरू करण्याच्या पूर्वी तू परमेश्वराला शरण जा आणि परमेश्वराला शरण गेलास म्हणजे गुरु कृपेची जर तुला जाण झाली तर मात्र तू कोणतंही कार्य अतिशय आनंदाने आणि कोणत्याही कार्यामध्ये तू नक्की सफल होशील, असं एकनाथ महाराजांना इकडे सांगायचंय. म्हणजे एकनाथ महाराजांनी थोडक्यात काय सांगितलं, कोणतंही काम करण्याच्या आधी थांबा,
सगळे जुने विचार काढून टाका, पहिलं मन प्रसन्न करा. कसं करा? परमेश्वराचं नाव घ्या किंवा परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हा किंवा शांत करा मन. परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन व्हायचं म्हणजे काय करायचं? त्याचं गाणं करायचं का काय करायचं? नाही. परमेश्वराकडे मागणं करायचं. परमेश्वराकडे हे मागणं करायचं की मी जे हे काम करतो आहे त्याच्यामध्ये मला तू पूर्ण सहकार्य देशील. तू माझ्या पाठीशी उभा राहा आणि हे कार्य निश्चितपणे मी पार करेन. म्हणजे आपण युजली उलट करतो नाही का, की आपण म्हणतो की देवा मला तू हे दे मग मी तुला ते देईन, देवा तुम्हाला हे दे मग मी तुला नारळ वाहीन किंवा हे करेन ते करेन. पण असं नाहीये. एकनाथांनी एकदम विरुद्ध सांगितलं. त्यांनी सांगितलं की तू परमेश्वराकडे जा आणि परमेश्वराला सांग की मी हे काम करतो आहे, मी तुझ्या शरण आलेलो आहे, हे काम करण्याची बुद्धी तू मला दिलेली आहेस, आता हे काम वठवण्याची बुद्धी देखील तूच दे आणि तुझ्या चित्ती मी पूर्णपणे समरस होईल आणि हे काम करेन. म्हणजे थोडक्यात मी जे काम करणार आहे त्यावरती मी फोकस करेन, कुठलाही दुसरा इतरत्र विचार मनात न आणता. म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. का माहिती? एक गोष्ट तुम्हाला माहित असेल, जाता एक छोटी गोष्ट सांगतो की एकदा ना एकनाथ महाराज गोदावरी नदीच्या काठी आंघोळ करायला गेले होते आणि आंघोळ करून जेव्हा ते पायऱ्या चढून वरती येत होते तेव्हा एक माणूस बसला होता. तो पान खात होता आणि तो प्रत्येक वेळेला थुंकायचा आणि ते थुंकाचे शिंतोडे त्यांच्या अंगावर पडायचे. ते परत जाऊन आंघोळ करायचे, परत ते आले, परत तो माणूस थुंकला. असं तब्बल 108 वेळा झालं. आता काही ग्रंथांमध्ये असं म्हटले की हे 21 वेळा झालं आणि काही ग्रंथांमध्ये असं म्हटले हे 108 वेळा झालं. आपण त्या वादात नको जाऊया की किती वेळा झालं. हे अनेक वेळा झालं. आपल्यामधलं जर कोणी तिथं असतं तर आपण काय केलं असतं? एक तर आपण त्या माणसाशी भांडलो असतो, दुसरं तो थुंकला म्हणून कदाचित आपण सेम टाईपची रिॲक्शन त्याला दिली असती, इक्वल ऍक्शन इक्वल रिॲक्शन दिली असती, किंवा आपण त्याला मारलं असतं, किंवा आपण त्याला शाब्दिक मार दिला असता, किंवा आपण त्याला घाबरलो असतो आणि पळत आलो असतो. पण एकनाथ महाराजांनी त्यांनी पेशन्स दाखवला की ते इतक्या वेळ गेला आणि शेवटी तो माणूस त्यांच्या चरणी आला आणि तो म्हटला की मी तुम्हाला एवढा त्रास देतोय पण तरी तुम्ही काहीच करत नाही आहात का? ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट पण त्यांनी दुसऱ्या अभंगात सांगितलेली आहे. ते म्हटलं की प्रत्येक माणसामध्ये तुम्ही तो माणूस जो आहे ना, जो तुम्हाला त्रास देणारा माणूस आहे, त्याला तुम्ही परमेश्वर म्हणून बघा. म्हणजे प्रत्येक माणसात परमेश्वर बघा. म्हणजे काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या माणसाचा राग येणार नाही आणि कारण तो आपल्याला परमेश्वर साठी आपण त्याला मानतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी रिॲक्शन असेल टुवर्ड्स त्याच्या कुठल्याही ऍक्शन बद्दल, ती आपली नेहमीच सकारात्मक स्वतःहून आतून येईल. कारण आपण प्रत्येक माणसाला परमेश्वर मानतो. आणि म्हणून मी देवकृपा आणि जनार्दन हे दोन शब्द आहेत ना, हे दोन शब्द त्यांनी परमेश्वर ह्या अर्थानेही तिथे वापरलेले आहेत. म्हणजे माणसामध्ये, दुसऱ्या माणसामध्ये तुम्ही परमेश्वर बघा. साधं सोपं वाटलं तरी समजायला थोडंसं क्लिष्ट आहे, कठीण आहे, आत्मसात करायला खूप कठीण आहे. पण हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान जर आपण आत्मसात करण्याचा थोडा प्रयत्न केला आपल्या कुठल्याही याच्यामध्ये, तर खरोखरच आपण ही ज्ञानाची दिंडी घेऊन आपल्या परमेश्वराच्या विठ्ठलाच्या चरणी मात्र वाहून देऊ शकतो. रामकृष्ण हरी.